काल्याचं कीर्तन भगवान श्रीकृष्णाच्या लीलेने महाराज त्याचा विराम केला जातो. काल्याच्या संपूर्ण कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाची लीलाचं गायन केलं जाते, उच्चारण केलं जाते. बरेचसे लोक आम्हाला म्हणतात, महाराज हा कृष्ण तर मारवाड्याचा देव आहे, हा सावरिया सेठ, हा कृष्ण, हा गोपाळ तर मारवाड्याचा देव आहे. आपल्या महाराष्ट्रात जास्त चालत नाही, तो तर मारवाड्याचा देव आहे. ते जास्त सावरिया सेठ म्हणून लाला लाला करू त्याला प्रेम रिझवतात, आनंद करतात. महाराज आपला देव थोडी आहे, आपला देव तर पांडुरंग आहे. पण विचार करा महाराज, चाहे देवी भागवत असो, शिवपुराण असो, श्रीमद भागवत असो, ज्ञानेश्वरी पारायण असो, गाथा पारायण असो, दासबोध, काही कोणताही ग्रंथ, कोणताही सप्ताह, 1 दिवसाचा सप्ताह, 2 दिवसाचा सप्ताह, 3, 4, 5, 7, 9 दिवसाचा जरी सप्ताह असला, त्याचा समारोप हे काल्याच्या कीर्तनाने होत असते. विठ्ठल काल्याच्या कीर्तनापासून आणि काल्याच्या कीर्तनामुळे भगवान श्रीकृष्णाच्या लीलेच्या चरित्राचं वर्णन केलं जाते. आता विचार करा महाराज, देवीची जरी कथा असली देवी भागवताची, तर समारोप कृष्णाच्या कथेनंच होते महाराज. जरी शिवाची कथा असली तर समारोप, अंत, सांगता एक मात्र भगवान श्रीकृष्णाच्या लीलेनंच होते महाराज. सांगता एवढा महाराष्ट्र माझ्या हा कृष्णावर प्रेम करणार आहे महाराज. कोण म्हणते एवढा हा महाराष्ट्र माझ्या कृष्णावर प्रेम करणार आहे? जोपर्यंत कृष्णाची चरित्र लीला गायन करत नाहीत, ऐकत नाही, तोपर्यंत कोणी खास सुद्धा खात नाही महाराज प्रसादाचा. एवढा माझ्या कन्हैयावर प्रेम करणारा हा माझा महाराष्ट्र आहे. विचार करा महाराज, लोक म्हणतात मारवाड्याचा देव आहे. अरे ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, कोणताही ग्रंथ वाचा, पुराण वाचा, कशाचंही पाठ करा, किती दिवसाचा जर सप्ताह असला, जोपर्यंत काल्याचं कीर्तन त्या दिवशी भगवंताचं चरित्राचं उच्चारण त्या ठिकाणी होत नाही, त्याची सांगता होत नाही महाराज. वारकरी संप्रदायाने भगवान श्रीकृष्णाला महाराज डोक्यावर बसवलेलं आहे बघा. काल्याच्या कीर्तनामध्ये जोपर्यंत माझ्या गोविंदाचं गुणगान होत नाही, चरित्राचं गुणगान होत नाही, पूर्णत्वाला जातच नाही महाराज. काल्याचं कीर्तन हे पूर्णत्वाला नेतं. कुठं नेतं? काल्याचं कीर्तन हे पूर्णत्वाला नेतं महाराज. मंदिरचं पूर्णत्व आपण कशाला म्हणू शकतो? भगवंत बसले, मंदिर बांधलं, सोन्याचं बांधलं, हिऱ्याचं बांधलं, विटायचं बांधलं, कशाचं बांधलं, लाकडाचं बांधलं, पण जोपर्यंत त्या मंदिरामध्ये काय स्थापन नाही होत, जोपर्यंत कलश स्थापन नाही होत, त्या मंदिराला पूर्णत्व येते का? कोणताही सप्ताह करा, काहीही करा, जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही, तोपर्यंत महाराज त्या सप्ताहाला, त्या अनुष्ठानाला पूर्णत्व येत नाही. जसं नदीचं पूर्णत्व कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ओढ्याला मिळत नाही. नदीचं पूर्णत्व कुठं होते? जोपर्यंत ओढ्याला मिळत नाही. बरोबर आहे ना? नदी जेव्हा निघते आणि जोपर्यंत ओढ्याला मिळत नाही, कोणत्या तलावाला मिळत नाही, तोपर्यंत त्याचं पूर्णत्व नसते. बरोबर आहे ना? जे बरोबर म्हणतात त्यानं प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं पूर्णत्व कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ती समुद्राला मिळत नाही. जोपर्यंत नदी समुद्राला मिळत नाही, तोपर्यंत नदीचं पूर्णत्व नाही आहे. जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही, तोपर्यंत मला सप्ताहाला पूर्णत्व नाही आहे. विठ्ठल